वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुडौ मिनमो सुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्चिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। काल आम्ही बघत होतो की ज्ञानीच्या जीवनामध्ये सप्तभयांनी तो रहित असतो। इहलोक भय आणि परलोक भय आपण बघितलं, कारण त्याला स्वतःचा जो असंख्यात प्रदेशी आत्मा आहे, हा ज्ञानीचा स्वलोक आहे, याचा त्याला निर्णय केलेला आहे। त्यामुळे या आत्मतत्वावर कुणीही काहीही आपत्ती कोसळू शकत नाही, हा त्याचा प्रगाढ विश्वास आहे। म्हणून या भवात माझं कसं होईल किंवा परभवात माझं कसं होईल याची चिंता ज्ञानीच्या जीवनात नाही। नंतर प्रश्न आमच्या समोर आला की ज्ञानीला ही शरीर आहे, श्रद्धेमध्ये तो शरीराला भिन्न मानतोय, पण त्याला शारीरिक वेदना होतच असेल ना। हा प्रश्न आल्यानंतर त्याच्या समाधानार्थ सांगितलं की ज्ञानीला वेदना भय देखील असत नाही। आणि वेदन काय करतो तो, तर आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञानाचंच वेदन करतो। वेदना याचा अर्थ एक वेदना याचा अर्थ पीडा पण आहे, आणि एक वेदना या शब्दाचा दुसरा अर्थ अनुभव पण आहे। तसही पीडा म्हणजे अनुभवच आहे। मिथ्या दृष्टी जीवाची देहामध्ये आत्मत्व बुद्धी असते आणि शरीरात होणाऱ्या रोग शोक क्षुधा आदी पीडांचा तो अनुभव करतो। परंतु ज्ञानोपयोगात ज्याचं लक्ष आहे त्याचंच अनुभव जो घेतो आहे, कर्मोदयजन्य सगळ्या सुखदुःखाचं वेदन हे त्याच्यापासून तो भिन्न समजतो आहे, तर त्याच्या जीवनात सविकल्प भूमिकेमध्ये देखील ज्ञानाचंच वेदन असणार आहे। आम्ही व्यवहारामध्ये उदाहरण बघतो, गृहिणींच्या बाबतीत हे खूपदा होतं की आम्ही सकाळच्या वेळेला कामात खूप व्यस्त असतो आणि एखाद्या वेळेला आपल्याला विळी लागते, सुरी लागते, आम्हाला वेदना जाणवत नाही। आम्ही त्या कामाच्या व्यापात इतकं स्वतःचा उपयोग तिथे केंद्रित असतो की ती वेदना आम्हाला काहीही महत्वपूर्ण वाटत नाही। जेव्हा काम संपतं आणि आम्ही रिकामं बसतो त्यावेळेला मग लक्षात येतं की अरे ही जी जखम आहे ती ठसठसत आहे, दुखत आहे। म्हणजे ही वेदना त्यावेळेला नव्हती का, होती, पण उपयोग तिथे केंद्रित नव्हता, आणि उपयोग केंद्रित नव्हता आणि म्हणून ती वेदना आम्हाला जाणवली नाही। आम्ही हेच आध्यात्मिक बाबतीत करू शकतो का? आमचा उपयोग आमच्या आत्मतत्वावर एवढा केंद्रित झालेला आहे की आम्हाला या शारीरिक वेदनाचं काहीही वाटत नाही, अशी परिस्थिती पण असू शकते। म्हणून शारीरिक पीडा राहिली तरी तो वेदनेला अनुभवत नाही, शरीराकडे उपयोगच नाही, आणि म्हणून शारीरिक वेदना पण त्याच्या जीवनात नाही। शारीरिक पीडा होते आहे याचं ज्ञान सम्यक दृष्टीला होणं अलग, आणि पीडेने व्यथित आकुलित होणं अलग। दोन गोष्टीमध्ये फरक आहे। दुःख त्याच्याही जीवनात आहे, पण त्या दुःखाला तो धीराने समोर जात आहे की दुःख येऊन पडलंय, मी याला टाळू शकत नाही, हे सहन करणं भाग आहे। मग आकुलता करून सहन करायचं की निराकुलतेने सहन करायचं, हा प्रश्न आहे। जर आम्ही ती सहज आता येऊनच पडली आहे ती पीडा, आम्हाला सहनच करावी लागते, तर सहज सहन करणं। उदाहरण एक आपण छोटं बघू शकतो। उन्हाळ्याचे गरमीचे खूप दिवस आहे, उकडत आहे, आणि आम्ही एसी लावून बसलो आहे, आणि अचानक लाईट गेली। 5 मिनिटं तर आम्हाला उष्णतेची तीव्रता जाणवली नाही, आणि 10 मिनिटांनी आमचं सुरू झालं की काय
किती गरम आहे, किती गरम आहे, किती गरम आहे. नुसतं आम्ही त्या ठिकाणी त्या गरमीशी तद्रूप होऊन स्वतःला अनुभवलं. परिणाम काय झाला? पीडा तर आम्हाला सहन करावीच लागली, पण वारंवार वारंवार हे बोलून आमचा आकुलता किंवा आम्ही वेदना ती आमची व्यक्त करत गेलो. त्यांनी आमच्या सहनशक्तीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. जे सहन करायचं होतं ते करावंच लागलं, पण आकुलतापूर्वक सहन करायचं की शांततापूर्ण सहन करायचं, हा प्रश्न ज्ञानीच्या बाबतीत ज्ञानी काय करेल? तर ज्ञानीलाही पीडा आहे, अज्ञानीलाही पीडा आहे. अज्ञानी त्या पीडेशी तद्रूप अनुभवेल, ज्ञानी त्या पीडेला फक्त जाणेल, तद्रूप अनुभवणार नाही. जेव्हा आमचं एखाद्या वेळेला शारीरिक कष्ट असेल तर आम्ही हा प्रयोग करून पाहू शकतो की आम्ही स्वतःची स्वतःला सूचना देऊ शकतो की हे शरीराचं दुखणं आहे, आत्मा याला जाणत आहे आणि यापासून मी भिन्न आहे. मी माझ्या ज्ञानातच चिंतनातच मग्न राहण्याचा प्रयत्न करेल. किंवा त्यावेळेला एखाद्या जर आम्हाला आवडत्या छंदात मला गुंतवता आलं तर आपोआपच ती दुखण्याची वेदना आमची कमी झाल्यासारखी वाटते, नव्हे कधी कधी होते आणि कधी कधी ती संपूर्ण देखील जाते. तर अशा प्रकारे हा वेदना भय ज्ञानीच्या जीवनात का नाही, आमच्या छोट्या छोट्या प्रयोगांवरूनही ही गोष्ट आम्हाला दिसू शकते. आणि तसही मुनींच्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारची पीडा, शारीरिक पीडा आहे. त्यांना तर कधी कधी अंतराय येतो, एकासन करतात, उपवास करतात, क्षुधा तृषा बाधा त्यांच्या जीवनात आहे, उष्ण परिशह ते सहन करतात. या सगळ्या 22 परिशहांना सहन करताना वेदना तर त्यांनाही होतात, पण ती वेदना ते शांततापूर्वक सहन करतात. आणि कदाचित श्रेणी आरोहण करणाऱ्या जीवांची देखील अशा प्रकारची परिस्थिती असू शकते आणि ते बुद्धिपूर्वक रागाधीन भावांपासून स्वतः मी दूर आहे असं समजून स्वतः धर्मध्यानामध्ये लीन राहतात. अनेक उदाहरणं आठवून बघा. समाधी मरण म्हणताना अनेक उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचा विचार करायचा आहे आणि अशा तऱ्हेने उपयोग आम्हाला जेवढा परापासून हटवून स्वकडे लावता येईल तितका प्रयत्न आमच्या जीवनात आम्हाला करायचा आहे. आणि त्याचमुळे आमची ही जी शारीरिक वेदना आहे, हे जे सुखदुःख रूप परिणाम आहे, हा आकुलता जन्य भाव आहे, याच्यामध्ये कमी आलेली आम्हाला दिसणार आहे. आणि या ठिकाणी एक अचल ज्ञान सांगून हे दर्शविलं की आत्मा एक ज्ञानाचंच वेदन करतो आणि अनाकुलही असे शब्द ठेवून रागाच्या अभावपूर्वक निराकुल आनंद जिथे आहे त्यांच्याकडून हे सांगितलेले आहे. आणि एषा एका एव वेदना या शब्दांच्या द्वारे आत्म्याच्या अतींद्रिय आनंदाचे हे वेदन आहे हे स्पष्ट केलेले आहे. पर्यायीमध्ये विकार भलेही आहे, पण तो विकाराच नाही तर स्वभावाचंच वेदन करतो. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, वेदन वारो जीव ज्याही वेदत सो उजिय. वेदना असताना जीव जे वेदतो तोच आहे. यह वेदना अभंग, कोणती ज्ञानाची वेदना ही अभंग आहे. सुतो मम अंग नाही बिय. आणि जी पराची वेदना आहे हे मी नाही. कर्म वेदना दुविध, एक सुखमय द्वितीय दुःख. कर्माची वेदना आहे ती दुःखच म्हणजे वेदना आहे असं नाही आहे. पहा, सांसारिक सुखाला देखील या ठिकाणी वेदना म्हटलेली आहे. सुख दुःखाचं वेदन करणं यालाही वेदना म्हटलं आहे. आणि एक निज आनंदाचं वैभव करणं हा स्वभावजन्य परिणाम आहे. सुखदुःखाचं वेदन करणं हे विभाव आहे. म्हणून कर्म वेदना दुविध, एक सुखमय द्वितीय दुःख, दो मोह विकार.
पुद्गलाकार बाहिरमुख. आता विचार परत या ठिकाणी आम्हाला करायला प्रवृत्त करते हे पंडितजींचे शब्द, की आम्हाला दुःख तर वाटतं दुःख आहे, पण सुख वाटतं का दुःख आहे म्हणून? जोपर्यंत सुख देखील दुःखाप्रमाणे प्रतिभासित होत नाही, सुखामध्ये आम्ही तन्मय आहे, सुखामध्ये आम्ही हे संपू नये अशा प्रकारची भावना आमची आहे, म्हणजे आमचा इष्ट वियोग होऊ नये हा आर्त ध्यानाचाच प्रकार तिथेही विद्यमान आहे. हे असंच जीवनात अंतीपर्यंत राहावं ही माझी भावना आहे, आर्त ध्यानाचा परिणाम आहे. इष्ट वियोग हा अर्थ ध्यान माझं जीवनात होत आहे, आणि हे दोन्ही विभाव भाव आहे. सुख देखील विभाव भाव आहे आणि दुःख देखील विभाव आहे. एक करम चेतनेचेच हे दोन रूप आहे. एक सुहावनं वाटतं आणि दुसरं कुरूप वाटतं, पण दोन्हीही एक कर्मफल चेतनेचीच ही रूप आहे. म्हणून दो मोह विकार पुद्गलाकार बाहिरमुख, जह यह विवेक मन माही धरत, तब न वेदना भय विदित. आणि जेव्हा हा विवेक अंतरंगामध्ये आहे की मीच यापासून विलक्षण आहे, मी वेगळा आहे, ज्ञानी निशंक निकलंक निज ज्ञान रूप निरवंत नित, अशा तऱ्हेने ही वेदना भयाची आचार्यांनी या ठिकाणी आपल्या कलशामध्ये सांगितलेलं आहे. आता ज्ञानीला पुढील कलशामध्ये सांगतात की अरक्षा भय देखील नाही. संसारी प्राणी पराकडून स्वतःला रक्षित मानतो, रक्षकाच्या अभावात स्वयं त्रस्त असतो. का? तर ज्ञानी स्वतःच्या एकत्व अविनाशी स्वभाव बलाला जाणतो. त्याला हा विश्वास आहे की त्याचा स्वभाव निरंतर सुरक्षित आहे, त्याचा नाश होणं कुणालाही करता येत नाही, आणि म्हणून त्याला अरक्षा भय देखील असत नाही. कलश 157 नंबरचा. यत्सन्नाशमुपैति तन्न नियतं व्यक्तेति वस्तुस्थितिर्, ज्ञानं सत्स्वयमेव तत् किल तत् त्रातं किमस्या परे, अस्या त्राणमतो न किंचन भवेत्, भीः कुतो ज्ञानिनो निशंक सततं स्वयं सहजं ज्ञानं सदा विंदती. पहा, जी काही आम्ही पहिल्यांदा आमच्या जैन शास्त्रांमध्ये गृहीत धरलेली आहे, सामान्य नियम आम्ही सांगितलेले आहे. अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रदेशत्व, प्रमेयत्व, अगुरु लघुत्व. पहिला आम्ही नियम सांगितला होता की अस्तित्व, जी जी वस्तू आहे, जे जे सत आहे, ते ते कधी नाश पावत नाही. वस्तूचा कधीही समूळ नाश नाही. वस्तू प्रति समय बदलते आहे, पण वस्तू आपल्या अस्तित्वाला टिकवून ठेवते आहे. वस्तूचा समूळ नाश झाला असं कधीही शक्य नाही. म्हणून जे सत आहे ते नाश पावत नाही. अस्तित्व वस्तूचा गुणधर्म पहिला. अशी नियमाने स्पष्ट वस्तुस्थिती आहे. ज्ञान आमचं स्वयमेव सत्स्वरूप आहे, अतएव ज्ञानाला नाश प्राप्त होत नाही. किंवा आमचा आत्मा जो आहे हा देखील सत्रूप आहे, म्हणून आत्म्याचा देखील कधीही नाश होणं या जगामध्ये शक्य नाही. जगामध्ये जे जे काही द्रव्य आहे ते 6 द्रव्य तर कसे आहे, संख्या म्हणजे विभाजन जाती अपेक्षेने आहे, पण संख्या अपेक्षेने पाहिले तर अनंत द्रव्य जगामध्ये विद्यमान आहे. जाती अपेक्षेने 6 आहे, पण संख्या अपेक्षेने बघितले तर अनंत द्रव्य जगात आहे. जीवच जीव पाहिले तर जीव आम्ही म्हणतो अनंतानंत जीव आहे.
आणि हे प्रत्येक जीव, प्रत्येक द्रव्य, प्रत्येक जीव किंवा प्रत्येक पुद्गल द्रव्य याचा कधीही नाश झाला नाही आणि याला कधीही कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. अस्तित्व गुणधर्म म्हणून हा सत जो आहे, आत्मा जो आहे, याचा कधी नाश होणार नाही. आणि म्हणून पराच्या द्वारा त्याचे रक्षण ते काय होणार? माझ्या आत्म्याचं रक्षण, माझ्या ज्ञानाचं रक्षण कोण परवस्तू करू शकेल? माझं ज्ञान स्वतः रक्षित आहे, त्याला दुसऱ्या रक्षणकर्त्याची गरज असत नाही. याप्रमाणे ज्ञान स्वरूपाने सुरक्षित आहे, म्हणून ज्ञानाची, आत्म्याची यत्किंचितही अरक्षा होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानीला अरक्षा भय कुठून असणार? तो तर सदैव निशंक होऊन सहज ज्ञानाचे निरंतर वेदन करतो. सत्ता स्वरूप वस्तूचा कदापि नाश होत नाही. ज्ञान किंवा आत्मा स्वयमेव सत्स्वरूप आहे. सच्ची व्याख्या देताना उत्पाद व्यय द्रव्य युक्तम सत, वस्तू ही त्रितयात्मक आहे. त्रितयात्मक म्हणत असताना वस्तूचा उत्पाद झाला असं आम्ही कधीही म्हणत नाही. वस्तूचा अनादि अनंत आहे. वस्तूचा पर्याय रूपाने उत्पाद सुरू आहे आणि पर्याय रूपाने व्यय आहे, आणि वस्तूचं वस्तुत्व मात्र कायम आहे. अशी ही वस्तू त्रितयात्मक आहे. आणि म्हणून याच्या नाशाने, भयाने कोणासही त्याची रक्षा करण्याची चिंता वाहण्याचे कारण नाही. माझं कोण रक्षण करेल? आत्म्याचं रक्षण कुणी करू शकतही नाही. आणि आत्मा स्वयंरक्षित आहे, त्याला दुसऱ्या रक्षणाची कुणाचीही गरज भासत नाही. हा ज्ञानी एवढा निशंक अंतरंगामध्ये आहे की त्याला हा दुसऱ्यांकडून मला प्रोटेक्शन पाहिजे, संरक्षण पाहिजे, हा भाव त्याच्या जीवनात नाही. तो स्वरूपाने सुरक्षित आहे आणि म्हणून ज्ञानीला अरक्षा भय नाही. तो निर्भय होऊन ज्ञान स्वभावाचा अनुभव करतो. यावर बनारसजी दासजी लिहितात, जो सवस्तू सत्ता स्वरूप जगमाही त्रिकालगत, जगामध्ये जी स्ववस्तू आहे ती सत्ता स्वरूप आहे. या जगतामध्ये त्रिकालामध्ये ते सत्य आहे. तासु विनाशन होई सहज निहचे प्रवाण मत, त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. हे सहज निश्चित प्रमाणित असं परम सत्य आहे. हे परम सत्य आहे की कधीही वस्तुतत्वाचा नाश होत नाही. सो मम आत्म दरब सर्वथा नाही सहाय्य धर, आणि माझं आत्मद्रव्य देखील सर्वथा कुणाच्याही सहाय्याची याला गरज नाही. तीही कारण रक्षक न होई भक्षक न होई कोई पर, म्हणून कुणी रक्षक नाही किंवा याचा कुणी भक्षक देखील, नाश करणारा देखील कुणीही नाही. जब इही प्रकार निरधार किय तब अनरक्षा भय नसीच, जेव्हा हा आहे तेव्हा त्याचं अरक्षा भय आहे नाही, म्हणजे होणार नाही. आणि ज्ञानी निसंक निकलंक निज ज्ञान रूप निरवंत नित, अशा प्रकारे हे भय त्याच्या जीवनामध्ये, रक्षा भय हे देखील त्याच्या जीवनात असत नाही. आता कधी कधी आमच्या मनामध्ये हाही प्रश्न येऊ शकतो की हा कुणाचीही रक्षा करू शकत नाही, आणि आम्हाला प्रत्यक्षामध्ये आम्ही पाहतो की आम्हाला एखाद्या जीवावर त्रास कोणी देत आहे, उपसर्ग करत आहे, त्यावेळेला सहज त्या जीवाला तो उपसर्ग दूर करण्याची किंवा त्याचा त्रास दूर करण्याची ही अशी इच्छा पण व्यवहारामध्ये आम्हाला दिसते. मग आता हे करणं गैर आहे का?
हा जो प्रश्न आमच्या समोर आला, बऱ्याचदा पाहतो आम्ही व्यवहारामध्ये की एखाद्यावर काही आपत्ती येते आणि ती आपत्ती टाळण्यासाठी दुसरी समोरची व्यक्ती हर प्रकारे प्रयत्न करते. किंवा आता पार्श्वनाथ स्वामींवर उपसर्ग झाला त्यावेळेला ते तर स्वयं स्वतःचे रक्षित होते, पण त्यावेळेला धर्मेंद्र आणि पद्मावती यांना मात्र पार्श्वनाथ स्वामींवरचा उपसर्ग दूर करण्याची सहज त्यांच्या अंतरंगामध्ये भावना झाली. मग आता या भावनेला आम्ही काय म्हणायचं, हाही प्रश्न या अरक्षाभयाच्या संबंधात आम्ही बघू शकतो. आणि त्याचं उत्तर आम्हाला असं द्यावं लागेल की हा ज्ञानी जो आहे याच्या जीवनात असा हा परदयेचा परिणाम सहज निर्माण होतो. समोरची व्यक्ती जर संकटात आहे हे जर त्याला वाटत असेल तर तो व्यक्ती सहज त्याची मदत करतो. ही त्याची भावना शुभ भावना आहे. पण अंतरंगाची श्रद्धा ही आहे की मी याला वाचविणारा नाही. अंतरंग मात्र निशंक आहे की मी याला वाचविण्यासाठी समर्थ नाही, हा स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. हे प्रत्यक्षामध्ये जे काही त्याच्यावर आत्ता संकट आलेलं आहे या संकटाचं निवारण करण्यात मध्ये मी फक्त त्या ठिकाणी उदासीन रूपाने निमित्त कारण असणार आहे. जो उपसर्ग दूर करण्याचा त्यांचा परिणाम आहे हा पुण्य बंधाला कारणीभूत आहे. आणि यांचा जो निश्चल आत्मस्वभाव आहे यामुळेच अशा प्रकारचा हा पुण्योदय त्यांच्या जीवनात आम्हाला प्राप्त झालेला दिसतो. यानंतर आता ज्ञानीला अगुप्ती भय देखील नाही हे सांगतात. कलश आहे 158 नंबरचा. स्वं रूपं किल वस्तुनोऽस्ति परमा गुप्ती स्वरूपेण शक्तः कोऽपि परप्रवेष्टुमकृतं ज्ञानं स्वरूपं च नुः अस्या गुप्तिरतो न काचन भवेत् तद्भिः कुतो ज्ञानिनो निःशङ्क सततं स्वयं ससहजं ज्ञानं सदा विन्दति. गुप्ती वास्तविकतः गुप्ती म्हणजे काय? गुप्ती याचा अर्थ आहे की असं काही एखादं ठिकाण की ज्या ठिकाणी कुणीही प्रवेश करू शकत नाही, असं अभेद्य किल्ला किंवा गड किंवा एखादं भुयार किंवा जसं आम्ही म्हणू खंदक अशा सारखे जे ठिकाण आहे, बंकर आम्ही म्हणू शकतो, असे जे काही ठिकाण आहे याला गुप्ती म्हटल्या जाते. म्हणजे सुरक्षित आश्रयस्थळ याला गुप्ती म्हटल्या जाते. आता विचार करायचा आहे, आत्म्याचे जे असंख्यात प्रदेश आहे या असंख्यात प्रदेशांना कुणी छेदू शकत नाही, कुणी भेदू शकत नाही, कुणी याचं हिरावून घेऊ शकत नाही. हे स्वयं रक्षित आहेत. आणि असं असताना स्वतःच्या आत्मस्वरूपात असणं, स्वतःचं स्वरूप त्याला ज्ञात असणं हीच त्याच्यासाठी त्याची अशी परम निवासामध्ये राहण्याची परम गुप्ती आहे. म्हणून वास्तविक वस्तूचं स्वरूप हीच वस्तूची परम गुप्ती आहे. कारण स्वरूपामध्ये दुसरा कुणीही प्रवेश करू शकत नाही. असं हे स्वरूप अभेद्य आहे की या स्वरूपामध्ये कुणाचाही प्रवेश होऊ शकत नाही. आमच्या आत्मप्रदेशामध्ये कोणतंही परद्रव्य कधीही मिसळू शकत नाही. कर्म आम्ही म्हणतो, कर्म आणि जीवाचा अन्योन्य अनुप्रवेश आहे. वाक्य आमचं असणार आहे, म्हणतो सुद्धा, कर्मकांड सांगतही तसंच. पण असं असताना देखील याही अवस्थेमध्ये आत्मेचे प्रदेश अलग आहे, कर्माचे प्रदेश अलग आहे. आणि आत्मा आणि कर्म यांचा असा अनुप्रवेश झाला नाही. एकमेक ते झाले
नाही, ते पृथक पृथकच आहे. कारण आत्म्याच्या स्वरूपामध्ये कोणत्याही परवस्तूचा प्रवेश होऊ शकत नाही, अशी अभेद्य अशी याची संरचना आहे. कोणत्याही वस्तूची ही संरचना आहे. आम्ही एवढंच नाही तर पुद्गल द्रव्य म्हणतो. पुद्गल द्रव्यामध्ये देखील अन्य वस्तूचा प्रवेश होऊ शकत नाही. आम्ही उदाहरण बघतो की व्यवहारामध्ये आम्ही चांदीमध्ये, सोन्यामध्ये कधी कधी आम्ही निकस धातू टाकतो, कधी तांब मिसळतो, कधी चांदी मिसळल्या जाते. सुवर्णकार हे काम करतातही. त्याच्यामध्ये काही ना काही ते अशा प्रकारची हीन दर्जाची धातू टाकतात. परंतु त्या दृष्टीने बघितलं तर सोन्याला पांढरं सोनं झालं असं म्हटलंही जातं उपचाराने. पण त्याही म्हणजे प्रदेशामध्ये पाहिलं तर सोनं अलग आहे, चांदी ही अलग आहे. जर आम्हाला पृथक्करणाची कला माहिती असेल तर त्या दोन गोष्टी मिसळलेल्या परत अलग होऊ शकतात. अनेक भेसळयुक्त पदार्थ आम्ही बघतो आणि म्हणतो की याच्यामध्ये भेसळ आहे. आणि भेसळ ओळखण्याचे देखील, त्याला दोन वेगळं करण्याचे देखील मार्ग आमच्या जवळ उपलब्ध आहे. त्या दोन वस्तू कधी एकमेक होतच नाही. ही वस्तूची अकाट्य अशी मर्यादा आहे आणि ही स्वतःची सुरक्षितता आहे. हीच त्याच्यासाठी त्याची परमगुप्ती असणार आहे. म्हणून दुसरा कुणीही तिथे प्रवेश करू शकत नाही. ज्ञान हे सुद्धा पुरुषाचे म्हणजे आत्म्याचे स्वाभाविक अकृत्रिम स्वरूप आहे. आमचं स्वरूप आहे ते. आणि अतएव ज्ञानीला काहीच अगुप्त नसल्यामुळे अगुप्तीचे भय नाही. ज्ञान आमच्या जवळून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. ज्ञानाच्या बाबतीत संस्कृत सुभाषितकार अनेक सुभाषित लिहितात. ज्ञानाच्या बाबतीत ते लिहितात, न चोरहारम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्यय कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. हे असं आमच्या जवळ आमचं ज्ञान धन आहे की याला चोरीचं भय नाही. न चौरहारम न राजहारम, राजा हिरावून घेऊन अशी पण याची भीती नाही. न च भारकारी, हे आम्हाला भारभूत देखील नाही. बाह्य वस्तू नेताना ती भार होते आम्हाला, परंतु या ज्ञानाचं काहीही आम्हाला भार नाही. म्हणून न भारकारी. आणि आणखी कसं आहे हे धन आमच्या जवळचं, वे कृते वर्धते एव नित्यम. जितकं आम्ही हे खर्च करू तितकं आमचं हे धन वाढतं. असं हे विलक्षण धन आमचं ज्ञान धन आहे. आणि म्हणून सर्व धनात प्रधानम असं हे अनेक असे श्लोका या ठिकाणी संस्कृत सुभाषितकारांनी ज्ञानाच्या बाबतीत लिहिलेले आहे की आमचं हे ज्ञान कुणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही. असं आमचं आत्मतत्व अभेद्य आहे. म्हणून याला अगुप्त काही नाही. म्हणून अगुप्तीचे भय नाही. ज्ञानी सदैव निर्भय असून स्वयं ज्ञानाचा निरंतर अनुभव घेतो. जेथे कोणी प्रवेश करू शकत नाही असा गड, किल्ला, भुयार यांना गुप्ती म्हणतात. तेथे जीव स्वतः निर्धास्त समजतात. आणि जो प्रदेश मोकळा असेल, संरक्षित नसेल, तो अगुप्त समजावा. तेथे वावरताना जीवांना सदैव भयाची शंका असते. परंतु ज्ञानी वस्तू स्वरूपाचा विचार करतो की वस्तूच्या स्वरूपामध्ये परमार्थाने दुसऱ्या वस्तूचा प्रवेश होऊ शकत नाही. ती स्वयं स्वरूपाने सुरक्षित आहे. तर ज्ञानीला भय कशाचे. ज्ञानी सदैव निर्भय होऊन निरंतर आपल्या ज्ञान सुखालाच जीवनामध्ये अनुभवतो. अशा प्रकारे हे अगुप्ती भय ज्ञानीच्या जीवनात असत नाही. याबद्दलच आपण नंतरच्या याच्यात पाहू. पण उद्याला आपल्याला सुट्टी आहे, तर उद्याचा क्लास होणार नाही याची. आणि आज आपण इथे थांबूया.
जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.